नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट 1 मधील सगळ्यात पहिली कविता, ज्या कवितेचं नाव आहे बी द बेस्ट। सदर कविता ही डगलस मॅलॉक यांनी लिहिलेली आहे। डगलस मॅलॉक हे प्रसिद्ध अमेरिकन कवी व लघुकथा लेखक सुद्धा होते। त्यांच्या अनेक प्रेरणादायी लेखांमधून बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर या कवितेचा काही भाग इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमात आपल्याला दिले आहे। शालेय जीवनातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढावी व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या कवितेचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे। चला तर पाहूया कविता। बी द बेस्ट, सर्वोत्तम बना। इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्ही डोंगरावर असणाऱ्या उंच अशा पाईन वृक्षाप्रमाणे म्हणजेच देवदार वृक्षाप्रमाणे बनू शकत नसाल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, तर तुम्ही दरीमध्ये असणारं छोटंसं झाड बना। बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल, परंतु अशा प्रकारचं लहानसं झाड बना जे छोट्याशा ओढ्याचं सौंदर्य वाढवेल। बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री, पण जर तुम्ही ते लहानसं झाड सुद्धा बनू शकत नसाल तर तुम्ही छोटंसं झुडूप बना। इफ यू कांट बी अ बुश बी अ बिट ऑफ ग्रास, जर तुम्ही ते लहानसं झुडूप सुद्धा बनू शकत नसाल तर तुम्ही छोटंसं गवत बना। अँड सम हॅव ए हॅपियर मेक, परंतु अशा प्रकारचं गवत बना जे महामार्गाचं सौंदर्य वाढवेलच, त्याचप्रमाणे त्या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं मन सुद्धा प्रसन्न करेल। इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास, जर तुम्ही आकाराने मोठा व दुर्मिळ असणाऱ्या मस्की माशासारखे बनू शकत नाहीत तर लहानसा बास मासा बना। बट बी द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक, परंतु अशा प्रकारचा बास मासा म्हणा जो तलावात सर्वत्र सापडेल परंतु आपल्या सजीवत्वाची सतत जाणीव करून देणारा अशा प्रकारचा बास मासा बना। वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू, आपण सगळेच जहाजाचे प्रमुख बनू शकत नाही, म्हणून आपल्याला जहाज चालवणारे साथीदार बनावं लागेल। देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, आपण प्रत्येकासाठी, आपण प्रत्येक जण करू शकेल असं काम सर्वांसाठीच असतं। देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू, फक्त कुठे जास्त काम तर कुठे कमी काम असतं, कुठे महत्त्वाचं तर कुठे कमी महत्त्वाचं असतं। अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर, परंतु जे काही काम तुम्ही करणार आहात ते तुमच्या आसपासच असतं। इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल, जर तुम्ही मोठं शहर जोडणारा महामार्ग बनू शकत नसाल तर छोटी गावं जोडणारी पायवाट बना। इफ यू कांट बी द सन बी अ स्टार, जर तुम्ही आकाशामध्ये तेजस्वी असणाऱ्या सूर्याप्रमाणे बनू शकत नसाल तर तुम्ही रात्रीच्या वेळेस चमचमणारा तारा बना। इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर फेल, आकार कधीच तुमचं यश किंवा अपयश ठरवत नाही, आकार तुमचा विजय पराजय ठरवत नाही। बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, पण तुम्ही जे काही काम कराल त्यात सर्वोत्तम बना। ह्या कवितेतून कवी आपल्याला सांगू इच्छितात की परिस्थिती कठीण असणारच, परंतु आपलं कार्य आपल्याला स्वतःलाच करावं लागणार। कोणतेही काम लहान किंवा कमी दर्जाचं नसतं, सर्व कामं मोठी आणि समान दर्जाचीच असतात। आपण एक चांगला व्यक्ती सुद्धा बनणं आवश्यक आहे। कवींना असं सुद्धा सांगायचं आहे की जे अशक्य आहे त्याबद्दल आशा ठेवू नये, तर वास्तविक जगात आपण जगलं पाहिजे। म्हणून आभासी गोष्टी नाकारा आणि वास्तविकता स्वीकारा, तरच तुम्हाला यश मिळेल। कोणतेही काम फक्त मेंदूवर सोडून न देता ते काम मनापासून केलं तरच आपलं आयुष्य चांगलं होईल आणि आपण आनंदी राहू। अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।